एका आईच्या प्रार्थनेत किती ताकद असते की देवताही तिच्या भावना ओळखतात. एक बाईच दुसऱ्या मातृत्वाचं पूजन करते आणि आपल्या लेकरांच्या रक्षणासाठी, दीर्घायुष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, बुद्धीसाठी पूजन करते आणि तिथे देव नक्कीच तिची प्रार्थना तो पूर्ण करतो, ऐकतो. तुम्ही पण हा उपवास जर करत नसाल तर हा उपवास लेकरांसाठी नक्की करा. त्याचे फळ आपल्या बाळाला खरंच मिळतं. आणि व्रताची सविस्तर माहिती तुम्हाला मी पुढे देणारच आहे. हा व्हिडिओ जर तुमच्यासमोर आला असेल आणि ही पूजा तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही ही पूजा नक्की करा आपल्या लेकरांच्या फायद्यासाठी. थोड्या सेवेतही जरा जीविता माता भरभरून आपल्या लेकरांसाठी देते. आता काही साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवतच आहे. आता श्रावण महिना आहे त्याच्यामुळे आघाडा हरळी तर खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्रतात उपवासात लागतोच. आणि ही मी फळं, मुटके आणि दिवे केलेले आहेत ते खूप गरजेचे आहेत. म्हणजे ह्याचाच मान असतो. जरा जीविता मातेला ओवाळलं जातं, लेकरांनाही त्यांनी ओवाळलं जातं. प्रत्येक आईने हे करायचंच असतं. आणि त्याची मी रेसिपी व्हिडिओच्या शेवटच्या भागात दिलेली आहे, कसे करायचे काय ते. आणि हे बाकीचे साहित्य जे दाखवलेलं आहे ते तुम्ही पहा. तरी आता पूजा मांडताना मी प्रत्येक साहित्य किंवा पूजा कशी मांडली आहे ते सर्व दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे मी त्या प्रत्येक वेळेस सांगतेच की काय काय साहित्य घेतली, पूजा कशी मांडायची ते तुम्ही पहा. आता हे वस्त्रमाळ घेतलेली आहे मी, त्याला हळदी कुंकू लावून घेते आणि अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हे वस्त्रमाळ पण गरजेचं असतं. मी आघाडा हरळीची माळ केलेली आहे. आता सुरुवातीला मी रांगोळ काढून घेते. प्रत्येक पूजेला आपण रांगोळ काढल्याशिवाय पूजा सुरू करतच नाहीत. त्यामुळे पूजेच्या सुरुवातीलाच मी आता रांगोळ काढून घेते, हळदी कुंकू वाहून घेते त्याच्यावर. हा उपवास खूप महत्त्वाचा आहे. लेकरांच्या प्रगतीसाठी आपण करायचा असतो, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी करायचा असतो. तुम्हाला आठवत असेल की आपण लहान असताना आषाढ महिना संपत आला, श्रावणाची सुरू झाला की आपल्याला आपल्या घरी जरा जेवतीचा फोटो म्हणत नव्हते. तुम्हाला आठवते का बघा की नागोबा नरसोबाचा फोटो म्हणायचा आणि आपल्या मंदिराच्या भिंतीला किंवा देवघराच्या भिंतीला हा चिटकवला जायचा. आणि लगेच आपल्याला पंचमीच्या सणाची चाहूल लागायची किंवा आपल्याला आठवण व्हायची की अरे आता आले बाबा, पंचमी आली, मग ते सर्व आठवायचं. असो, मी थोडीशी आठवणीला उजाळा दिला तुमच्या लहानपणीचा, माझ्याही लहानपणीच्या आठवणीला थोडासा उजाळा दिला. आणि आता मी पूजेला सुरुवात केली. पाणी शिंपडून घेतलेले आणि हळदी कुंकू वाहून घेतलं. गणपती पूजन केलेलं आहे सुरुवातीला, म्हणजे दाखवते पुढं, मी अजून मांडलेले नाही गणपती पूजन म्हणून. आणि ती आघाडा हरळीची जी माळ केलेली आहे ती वाहिलेली आहे आणि त्याच्यानंतर लाल फूल वाहिलेलं आहे. पहा किती छान वाटायला लागलेली आहे पूजा. आता ही सुपारी मांडून घेते गणपती पूजन म्हणून आणि त्याचीही पूजा करून घेते. म्हणजे पहा, लहानपणी आपल्याला म्हणजे आपण पाहतच आलो आहे, आपली आई करत होती, आजी करत होत्या, म्हणजे काकू ते सर्वच ही पूजा करायचे, लेकरांच्यासाठी करत होत्या. पानाचा विडा लागतो, तो पानाचा विडा मी मांडलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओटीचं सामान पीस तो त्या जरा जीविता मातेला द्यायचं, ठेवायचं. त्याच्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, लाह्याचा म्हणजे आपल्या ज्वारीच्या लाह्या, त्याच्यानंतर फुटाण्याचा, खडीसाखराचा नैवेद्य दाखवायचा. माझी पूजा झालेली आहे, म्हणजे अजून ओवाळायचं ते आहे, पण मी आता मुलाला आणि मुलीला पण ओवाळून घेत असते. म्हणजे ह्याला शुक्रवारी हा करायचंच की मुलांना, म्हणजे जरा जीविता मातेला ओवाळलं की असं ओवाळायचं आणि लगेच लेकरांना पण ओवाळून घ्यायचं. त्यामुळे आपल्या च्या पाठीशी ह्या माता राहतात, मातृदेवता राहतात. त्यांचं रक्षण करायला त्या तयार होतात आणि त्यांच्याकडे आपण हेच मागायचं की माझ्या लेकरांची प्रगती होऊ दे, माझ्या लेकरांना दीर्घायुष्य लाभू दे. तू तुझ्या जसे लेकरांचं रक्षण करते, त्यांच्या पाठीशी असते, तसेच माझ्या लेकरांच्या पाठीशी राहा, त्यांचं रक्षण कर, अशी प्रार्थना करायची. त्यानंतर नैवेद्याला जो आपण त्या दिवशी केलेला असतो, म्हणजे हा उपवास करायचा असतो या दिवशी,
आता ह्या वर्षी पहिलाच शुक्रवार आला म्हणजे 5 शुक्रवार उपवास आलेला आहे ह्याचा. तर एक टाईम जेवायचं. आता माझी तर श्रावणी आहे, त्यामुळे महिनाभर मी आता एक टाईमच जेवणार आहे, म्हणजे उपवासच असं. आणि जर तुम्ही श्रावणी नसाल करत तर हा शुक्रवारी एक टाईम जेवायचं. मग तुम्ही उपवास पूजा झाल्यानंतरही सोडला तरी चालतो किंवा संध्याकाळी सोडला तरी. मी मगा सांगितल्याप्रमाणे की त्याची रेसिपी सांगते बोलले होते, की ती फळं, मुटके आणि दिवे कसे करायचे त्याची रेसिपी. तर रेग्युलर आपण कणिक मळतो तसे मळून असे करायचे. मी 2-2 सुरुवातीला करून दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि त्याप्रमाणे तुम्ही 5-5 म्हणजे 5 करायचे. 5 मुटके, 5 फळं आणि 5 दिवे असं करायचं. आणि त्या करा हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे करायचंच त्याच्यामुळे. आणि खरंच तुम्ही हे जर करत नसाल तर करा. आपल्या लेकरांसाठी खूप महत्त्वाची ही पूजा आहे आणि असं काही अवघड काही असं नाही आहे, तुम्ही करू शकता. वाटलंच तर तुम्हाला नसेल उपवास सहन होत तर फराळ करूनही करू शकता. आता हे सर्व करून मी पाण्यात उकडून घेणार आहे. आणि हे म्हणजे गाईला खायला किंवा पाण्यात सोडून द्यायचं नाही आहे. हे स्वतः खायचं आहे, कारण हे आपण ओवाळलेलं असते त्याच्यामुळे खायचं हे. हे उकडून घेतल्यानंतर एका चाळणीत म्हणजे पुरणाच्या चाळणीत जरी आपण ते ओतून घ्यायचं. आणि उकडल्यामुळे थोडंसं चिकटपणा आलेला असतो. त्याच्यात थंड पाणी टाकलं की चिकटपणा जातो आणि छान म्हणजे होतात. असं शिजवून घेऊन परत काढून घ्यायचं. आता तुम्हाला ह्यात जास्त दिसत असतील, कारण 10 येतं, कारण सासूबाईचं आणि माझं दोघींचं केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला दिवे ते जास्त दिसतील. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांच्या घरी सुखसमृद्धी भरभराट हो, ही तिच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.